काय झालं तेव्हा माझ्याकडून चुकून लाईक झाला फोटो. मला लाईक नव्हता करायचा खरं तर. एकच मिनिट आलो. तुने खरंच लाईक केलंय? तू आपल्या फोटोला लाईक केलंय? म्हणजे तू अजूनही आपल्या नात्याबद्दल विचार करतेस? यस यस यस. थँक्यू सो मच. तू इतकं जरी केलंस ना तरी मी जिवंत राहीन अशी. काय करूया ना. समज गैरसमजांचे खेळच तर नको आहेत मला. माझ्या आयुष्यातून ब्लॉक केलंच आहे, इथेही करून टाकावं. नकोच ते नसते मोह आणि पुन्हा पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात डुकावणं. अजून कुठल्या फोटोला लाईक केलंयस का तू? हा, चेक करू. ओके. अरे नंदिनीचं प्रोफाईल का दिसत नाहीये मला सोशल मीडियावर. तिने ब्लॉक केलंय का मला? हो, बाकीचे तर प्रोफाईल्स दिसत आहेत. अशी काय ग तू? आत्ता फोटोला लाईक करतेस, आत्ता लगेच ब्लॉक करतेस. हे बघ, पण काही झालं ना तरी मी प्रयत्न करणं सोडणार नाहीये चकाचक बाई. मी तुझा हात नाही सोडणार. फोन करू का? लगेच कॉल कर. का त्रास देताय? मी तुम्हाला सोशल मीडियावर ब्लॉक केलंय याचा अर्थ माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? कळतं ना, पण त्याआधी तू आपला फोटो लाईक केलायस, बरोबर ना? त्या लाईकच्या हार्ट मध्ये ना मला चक्क तुझा हार्ट दिसला चकाचक बाई. आणि जाणवलं की अजूनही आपलं हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे. झालं तुमचं? मी बोलू? बोल ना, अगदी मनसोक्त बोल. तू बोलत राहावं आणि मी मनसोक्त ऐकत राहावं यासाठीचा फोन केला मी चकाचक बाई. हे बघा, मी तो फोटो ठरवून लाईक केलेला नाहीये. जे काय झालं ते चुकून झालं. हरकत नाही, चुका माणसांकडूनच होतात चकाचक बाई. समोरच्यानी मोठ्या मनाने माफ करणं यालाच माणुसकी म्हणतात. आणि मला वाटत नाही की तू आपला फोटो लाईक करून कुठली चूक केली आहेस म्हणून. अशा चुका ना होत राहू दे, मला आवडेल. मला खरं खरं सांग चकाचक बाई, तुला आत्ता माझी आठवण येत नाहीये? आठवण येत असेल म्हणूनच तर आपले फोटोज बघत बसले असशील ना. आणि म्हणूनच चुकून का होईना आपला फोटो लाईक केला असशील, हो ना? अरे वारे किती पसारे भांडून बसलेलो, आवरणे आणि सावरणे माझ्या तुझ्यामध्ये. 100चे 5 गजरे हाता गंधाळलेले आणि वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्यामध्ये. बस बस, मला ऐकायचं नाहीये. का? हे ऐकलं की जाणवतं का की तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. अजूनही जीव जडलेलाच आहे. अजूनही माझं नाव घेतलं की श्वास अडतो, हो ना? स्विच ऑफ. मला माहिती आहे चकाचक बाई, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, प्रचंड प्रेम. फक्त ते तू मान्य करत नाहीस. करशील एक दिवस, तेही मान्य करशील. मी असं काहीतरी करेन उद्या की तू आपलं प्रेम मान्य करशील. काय सुंदर कविता केली होती ना आपण आपल्या प्रेमावर. एक टॅटू कोरला होता कधी काळी, एक मेहंदी उरली बघ माझ्या तुझ्यामध्ये. 7 वचने जन्मसाथी बांधून घेऊ, लग्नानंतर होईल प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. लग्नानंतर होईलच प्रेम.
नको ना रडू मनाने. मला माहिती आहे अगं, इथेच या किचनमध्येच तुमचं हे असं एकत्र चहा करणं, जेवणाचं प्लॅनिंग करणं, आम्हा पुरुषांविषयी गॉसिप करणं, असा लंबा टोळा रोजचा कार्यक्रम असायचा ना तुझा आणि तुझ्या सोनांचा. आठवण येते ना, मैत्रिणींची आठवण येते तुला. खूप. इथे रोज सकाळी मी आणि नंदिनी नाश्ता काय करायचा, दिवसभराचा बेत काय करायचा हे सगळं ठरवायचो. सुरुवातीला याला हे आवडतं, त्याला ते आवडत नाही, हे सगळं मी तिला सांगायचे. आणि मग नंतर सगळ्यांच्या आवडी निवडी नंदिनीला कळायलाच लागल्या. आणि पुढे जाऊन तर काव्या सुद्धा इथे येऊन मला मदत करायला लागली. काव्यानी इथेच पहिल्यांदा पार्थसाठी खिचडी शिकली होती. इथेच तिने पार्थसाठी श्रीखंडही केलं. तुम्हाला सांगू का, आमच्या तिघींची मैत्री ना या स्वयंपाकघराने बघितलीये. हे स्वयंपाकघर साक्षीदार आहे. आणि आज त्या दोघी नाहीयेत ना, तर हे स्वयंपाकघर मलाही ओळख दाखवत नाहीये. मला या दोघी घरी यायला हव्या होतो. हो का? हो हो हो, सगळं व्यवस्थित होणार. तू शांत हो, कळलं का? असं काय म्हणे, तू कायम मला विश्वास देतेस ना. आणि मी जरी छोट्या मोठ्या वादळाने खचून गेलो तरी तुझी मुलं अशी कायम घट्ट खोलवर रुजलेली असतात. तू अशी हार मानू नकोस का? हे बघ, तुझा हार म्हणून तू माझी सगळ्यात मोठी हार असेल, लक्षात ठेव. नाही, आणि काय काळजी करू नकोस का? आपल्या मुली या घरात परत येणार, मी सांगतोय तुला. आपण पुन्हा एकदा या घरात त्यांचा नव्याने गृहप्रवेश करू. येईल तो सुद्धा दिवस नक्की येईल. खरंच असं होईल ना? म्हणजे काय, 16 डिसेंबरला आपण बघितलं ना, जीवा आणि काव्य किती गुंतले आहेत नंदिनी आणि पार्थ मध्ये. आणि तुला सांगू, नंदिनी आणि पार्थ सुद्धा प्रेमात पडले आहेत ना. त्यांच्या डोळ्यात दिसतं अगं ते. पण काय, ती सुद्धा माणसं आहेत ना ग, संत नाही आहेत कोणी. म्हणजे लोकांना बोलायला काय ग, त्याने तर रागू नये, फार फार ताणून धरू नये, असं नाही होत ना. तुला सांगू का मानिनी, पण जी माणसं अशी निस्वार्थपणे झोकून देऊन प्रेम करतात ना, त्यांना दुःख सुद्धा तितकंच जीवात लागतं ना. लागेल, थोडा वेळ लागेल सगळं ठीक व्हायला. वेळ तर लागेलच. आणि मुख्य म्हणजे त्यांना जो वेळ घ्यायचा असेल तो त्यांनी घ्यावाच. हो, म्हणजे काय, आता जीवानी सुद्धा सुरुवातीला नंदिनीला काय कमी त्रास दिलाय का? आणि काव्या सुद्धा आत्ता शहाण्यासारखी वागतीये, पण सुरुवातीला केवढी चिडचिड करत होती. पार्थने सुद्धा ते सगळं सहन केलंच ना. प्रत्येक माणूस वेगळा असतो हे प्रत्येकाने ऍक्सेप्ट करायला हवं. संसाराचं सुद्धा ना सुखदुःखाचं चक्र असतं आणि ते असं फिरत राहतं. म्हणजे सुरुवातीला जीवा काव्या जिथे होते तिथेच आता नंदिनी आणि पार्थ आहेत. पण होईल सगळं नीट. बरं ना. तोपर्यंत मी माझ्या दोन्ही लेकींना मिस करत राहीन, वाट बघीन त्यांची. बरोबर, गुड, तेच करायचं असतो. आणि तुला सांगू का मानिनी, म्हणजे आपल्या मुलींनी घर सोडलेलं असलं ना तरी घर त्यांना विसरलेलं नाही. इथल्या माणसांची अजूनही त्या काळजी करतात. तुला सांगतो, आज सकाळीच मला माझ्या सुनबाई 2चा मेसेज आलेला आहे. हे बघा, 1 मिनिट. बाबा, सकाळच्या गोळ्या वेळेत घेतल्यात का? ही कोण नंदिनी? तिचा नंबर तुम्ही सुनबाई 2 म्हणून सेव्ह केलाय? असं कोण करतं? मला देशमुखांचा पॅटर्न आहे तो. आणि सुनबाई 1चा तर मला फोनच आला होता चक्क. मला म्हणाली मांजर तिच्या बोक्यासाठी एक काहीतरी सरप्राईज गंमत पाठवणार आहे. हो, ती गंमत बोक्याला दाखवा आणि मग तो कसा रिॲक्ट करतोय हे बघा आणि मला सांगा. हो का? अगं बाई. सांगू का मानिनी, जोपर्यंत हे असे नात्यात प्रयत्न सुरू राहणार ना तोपर्यंत जगात संसार शाबूत राहणार. अगदी खरं. बरं, चला आता सासूबाईच्या भूमिकेतून काही दिवस ब्रेक घेतलायस, तर विक्रमची बायको म्हणून आज ब्रेकफास्ट काय करणार आहेस? बर्गर? येस, माझ्या स्पेशल आईसाठी स्पेशल बर्गर. हॅव इट बेब्स, एन्जॉय. बेब? हा, बेब म्हणतेस तुम्हाला? आई आहे तुझी, विसरलीस का? हो ग, पण तू कशी माझी लाडकी आई आहेस ना, म्हणून मी आजपासून तुला बेब्स असं म्हणणार आहे. कौतुकाची टाकी ना अशी ओव्हरफ्लो होताना दिसते मला रम्या. बरं, मला एक सांग, या स्पेशल आईसाठी हे स्पेशल बर्गर आणण्यामागचं काय स्पेशल कारण आहे? आज मी आणि पार्थने गच्चीवर एकत्र वॉक केला. हो, आणि वॉक केल्यानंतर बर्गर खातीस तू? हा, आई आई काय आई? मी काय सांगते ते जास्त महत्वाचं आहे ना. बरं बरं, सांग काय झालं मग गच्चीवर? काय झालं, पहाटे उठून मी पार्थच्या रूमकडे गेले, म्हणजे तो काय करतो हे बघायला. आणि दरवाजा असा लोटलेला होता
तू उघडून बघते तर काय काय पार्थ हात रडत बसला होता नाही मग तू ऐकून घे ना माझं आधी. बरं बरं ऐकते सांग सांग काय झालं तो नव्हताच तिथे. मग मी त्याला सगळीकडे शोधलं आणि सगळीकडे शोधल्यानंतर फायनली तो मला गच्चीवर सापडला तुला कसं नाही बावळट मगाशीच तू म्हणालीस ना की तू आणि पार्थ गच्चीवरती वॉक करत होतात ते तू ना हा बर्गर खाण्याच्या ऐवजी ना बदाम खा बदाम दे इकडे, दे. नकोच खाऊ कशाला तुला मी खाते माझं. सॉरी सॉरी नाही म्हणणार असं मग तर झालं मग माझं ऐकून घ्यायचं सगळं. हो बाई ऐकते सगळं दे मी भरते. अगं. काय झालं पुढे मी वरती गेले आणि तसा एकटाच उभा होता. त्याच्या झोन मध्ये होता. मी तिथे गेले आणि मग काव्याने हात फिरकाडला होता ना. मग मी असं खूप दुखतोय अटकच केलं. बरं मग काय अगं त्याने ना माझ्या हाताचे एक्सरसाइज करून घेतले आई. हो हो किती वर्षांनी त्यांनी माझा हात हातात घेतला. एक्सरसाइजच्या निमित्ताने का होईना त्यांनी माझा हात धरला मला स्पर्श केला. यावरून तुझ्या एक गोष्ट लक्षात येते काही काय त्याला माझ्या हाताची काळजी वाटली. माझी काळजी वाटली. बस आता ना त्याला वाटणाऱ्या या काळजीचं मला प्रेमात रूपांतर करायचं की मग झालं. रम्या हे ऐकायला सगळं खूप छान वाटतंय पण तू ना एक गोष्ट विसरलीस. ती मांजर तू जी आता स्वप्न बघतीयस ना ती पूर्ण होऊ देईल. काल बघितलंस ना तू तिच्या आणि पार्कच्या मध्ये आल्यानंतर कशी वस्कन तुझ्या अंगावरती आली होती. हात पिरगाळला होता तुझा. पण खरं सांगू का रम्या मला ना कधी कधी तिची खूप भीती वाटते. आपण जर घाबरलो नाही तर ती आणखीन घाबरवत राहील आपल्याला. स्वतःला बोक्याची मांजर समजते ना ती काव्या. ती जर मांजर असेल ना तर ही रम्या वाघीण आहे. आता मी तिला पार्कच्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाही आहे. काल आली होती या घरात पण आता मी तिला इथे येऊच देणार नाही. मी वॉचमनला पण सांगून ठेवेल त्याचा. तू एक काम कराय तू मामाकडे पार्कच्या डिवोर्सचा आणि माझ्या लग्नाचा विषय काढ. उत्तावळी नवरी रम्या घाई करू नकोस. आता सगळं आपल्या मनासारखं झालंय ना मग आता योग्य संधीची वाट बघायची. वर्षाचा शेवट या चौघांचं नातं तुटण्याने झालंय. नवीन वर्षाची सुरुवात तुझं आणि पार्थचं नातं जोडण्याने झाली पाहिजे. हॅलो जीवाला अगं जरा बरं नाहीये. जरा येतेस का त्याला बरं वाटेल. खरं तर मी आज जीवांना फोन करणारच होते. मला भेटायचं होतं त्यांना. पार्थ देशमुख तुम्हीच का? मीच. तुमचं पार्सल आलं पण मी पार्सल काही मागवलेलं नाहीये. तुम्ही डिलिव्हरी बॉय बनून माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होता. मग आज माझ्याकडून छोटी ट्रीट आहे असं समजा आणि घ्या ना ती पेस्ट्री. तुम्हाला आमच्यामध्ये बोलायची पडायची काही गरज नाहीये. आणि मी तर म्हणेन उलट बरंच झालं. हा त्यांचा भूतकाळाचा सगळ्यांच्या समोर आला ना ते बरंच झालं. मला एक गोष्ट कळलेली नाही हे तसली फोटो आली कुठून.